हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळचे 11 वाजलेत आणि मस्तपैकी थंड असं वातावरण आहे. सध्या लातूरमध्ये खूप जास्त थंडी आहे आणि मागे बघू शकता आईसाहेब बसले आहेत जेवायला. माझं जस्ट आता जेवण झालं आणि तुम्हाला खरं सांगू ना, मी एक गोष्ट नोटीस केली की मी मराठीपेक्षा हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल राहतो. पण आपल्या व्लॉगमध्ये आपल्याला मराठी बोलावं लागतं, त्याच्यामुळे ना मी थोडंसं अनकम्फर्टेबल राहतो. एक प्रयत्न करणार आहे की हिंदीमध्ये ब्लॉग काढण्याचा. है ना आई? कसं रे? चांगलं आहे. आई बोलते काय प्रॉब्लेम नाही, पण सबस्क्रायबरला पण विचारावं लागेल ना. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा की जर आपण ब्लॉग हिंदीमध्ये काढला तर कसं राहील. ॲक्च्युली आपण लातूरमध्ये राहतो तर जास्तीत जास्त तर भाषा मराठीच वापरली जाते आणि जे काय आपले नातेवाईक आहेत वगैरे वगैरे त्यांच्यासमोर पण आपल्याला मराठीच लँग्वेज वापरावी लागते. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो, पण ठीक आहे, बघूया. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा आजचा व्लॉग काढण्याचा मेन उद्देश काय माहिती आहे का? 1-2 दिवसामध्ये मी कुठेतरी ट्रिपला जाणार आहे आणि ती ट्रिप माझी राहणार आहे जवळपास 5 ते 6 दिवसाची. आणि आईला पण मी बोलतोय की आई तू चल सोबत, पण आई साहेब बोलतायत की मी नाही येणार, तुला जायचंय जा, नाहीतर राहा. आणि ॲक्च्युली मी आईची तिकीट पण काढलेत, पण ते आज मला तिकीट कॅन्सल करायचे. बाहेर जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी मी बॅग पण काढलेली आहे. तर मित्रांनो, नंतर मला काय वेळ भेटला नाही. शॉपिंग तर बरीचशी काही केली आहे मी, कारण की शॉपिंगला गेलो होतो तेव्हा काही मी व्हिडिओ काढलेला नाही आहे. आज ती वेळ आली आहे की आपल्याला आज जायचं आहे ट्रिपला. आणि कोणत्या ट्रिपला जायचं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे मुंबईला आणि मुंबईवरून आपला कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे. तर त्याच्यामुळे आजचा हा ब्लॉग पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे. तर पाठीमागे ह्या साईडला आपली पूर्ण बॅग वगैरे पॅक झालेली आहे. जॅकेट घालणार आहे मी आता आणि अजून बरंचसं काही सामान आहे तिकडे जे की अजून पॅक करायचं आहे. पटकन काढ. चला 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 पटकन. आईसाहेब तर जेवत आहेत आज. आता मला पाठवायला दरवेळेस यशोदा असायची, निधिबळ असायची, पण ह्यावेळेस फक्त आईसाहेब आहेत आणि ते पण जेवत बसलेत. आता मी एकटाच चाललो आहे. एकटाच नाही, सोबत आहे कोणतरी. चला आपण बघूया कोण आहे सोबत. हे झालो मी रेडी. थंडी लागते का? हां, थंडीला. आई हा. तू जेव, मी येतो. हा, हो. काळजी घे, माझी काळजी करू नकोस, ठीक आहे? मी व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित येतो. कुठे आहे, काय करतोय त्याची काय काळजी करू नकोस तू, ओके? आणि ह्यावेळेस तू आता एकटीच आहेस घरी. आणि कुठे पण काय ते असताना खेळायचं वगैरे अवघड खेळायचं वगैरे काय नाही. आम्ही जाणार आहे तिकडून देवस्थानाला, त्याच्यामुळे अवघड ठिकाणी जायचा विषयच येत नाही. हा, मला वाटलं कुठला रिसॉर्ट वगैरे जायचं. रिसॉर्टला वगैरे जाणार नाही, आम्ही गेल्या वेळेस गेलो होतो. चला बाय बाय. आईला बोललो येऊ नकोस बाहेर, तरी पण आली. चला येतो आई, बाय बाय. देवाला बोल बाय. चला चला, आपल्याला या गाडीने जायचंय. पाठीमागे ही आपली बॅग. मला तर वाटलं होतं बॅगेमध्ये सगळं सामान बसेल का नाही, पण बसलं. आता 4 व्हीलरमध्ये बसलं तर तुम्हाला वाटेल की 4 व्हीलरमध्ये चालू की काय मुंबईला, पण नाही, तसं काही नाही आहे. आज आपण ट्रेननी जाणार आहेत. दरवेळेस जसं ट्रेननी जातो तसंच, पण ब्रँड न्यू कार आहे बघा. कोणाची कार आहे विचारू नका, पण ब्रँड न्यू, एकदम ब्रँड न्यू. हे बघा, मला वाटतं 1 आठवडा पण झाला नाही आणि आता आपण चाललोय ऑन द वे मुंबई. हे आपलं 5 नंबर चौक मार्केट, आपलं एकदम घरापासून जवळ. आणि आता मॅप लावला आहे आपण आणि त्या मॅपमध्ये बघू शकता आपल्या घरापासून 4.2 किलोमीटर फक्त रेल्वे स्टेशन, एकदम नियर बाय. गाडी कोणाची आहे हे विचारू नका. बोललो मी, का माहिती आहे का? गाडी एकदम खास माणसाची आहे, त्याच्यामुळे विचारू नका. आणि खास माणसाची ओळख ही सांगायची नसते, त्याच्यामुळे समजून जावा. चला, तर गाडीने आता आपल्याला रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे आणि समोर आहे रेल्वे स्टेशन आणि समोर उभी आहे आपली लातूर एक्सप्रेस, जी की जाणार आहे CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मला ना एक स्वप्न पडलं होतं 15 दिवसापूर्वी, आणि ते स्वप्न काय होतं माहिती आहे का? की माझी ट्रेन आहे आज, ती ट्रेन माझी सुटली आहे असं मला स्वप्न पडलं होतं एके दिवशी 15 दिवसापूर्वी. ॲक्च्युली आमचा हा जो प्लॅन असतो
दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ट्रिपचा कुठेतरी जाण्याचा तो प्लॅन आम्ही 3 महिन्यापूर्वीच करतो. गेल्या वर्षी तुम्हाला माहिती असेल की आपण गेलो होतो ओंकारेश्वर आणि उज्जैन महाकाल. आणि ह्या वर्षी आपली ट्रिप आहे गुजरात. गुजरातमध्ये आपल्याला जायचं आहे सोरटी सोमनाथ, द्वारका, बेट द्वारका आणि नागेश्वर. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत गुजरात. आणि त्याच्यामध्ये खूप सारे एन्जॉयमेंट करणार आहे आपण, कारण की आपले बरेचसे मित्र, कमीत कमी 20 जण तरी आहे आम्ही ह्या ट्रिपमध्ये. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे. त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा मित्रांनो. आणि आता सध्या मी माझ्या डब्यापर्यंत चलत चाललो आहे. S1 आहे, मला वाटतं हाच आहे S1. यस, हा S1 आहे. 12 नंबर सीट नंबर आहे. ओके, चला. ट्रेन तर एकदम रिकामी आहे. आईचं पण तिकीट काढलं होतं, पण आईचं तिकीट कॅन्सल केलं. आईची सीट ही असते, समोरासमोर सीट बुक केली होती मी. ही माझी आणि ही आईची, लोअर बर्थ दोन्ही पण. पण आज सकाळीच मी आईचं तिकीट कॅन्सल केलं, कारण आईने बोलली की मी नाही येणार, तू एकटाच जा. त्याच्यामुळे आता मी एकटाच चालणार. घड्याळामध्ये वाजले आहेत बरोबर 10:30. म्हणजे 10:30 वाजताची ट्रेन आपली लातूरहून निघते. त्याच्यामुळे बरोबर 10:30 वाजता लातूर स्टेशनवरून आपली ट्रेन हललेली आहे. सकाळची 7 वाजता आपली गुड मॉर्निंग झालेली आहे, तेही मुंबईमध्ये. आपल्या लातूर एक्सप्रेसला गर्दी किती आहे. ट्रेन थांबली की लगेच गर्दी लोकल ट्रेनची. जे दादरला CSTला वगैरे जाणारे आहेत त्यांची ही गर्दी आहे. हे बघा, लातूरचे पॅसेंजर उतरले की मुंबईचे पॅसेंजर चढले. हॅलो मुंबई, हाय हाय ये मुंबई की गर्दी. आता हिंदीमध्ये ब्लॉग काढायला अडचण नाही. आज से हम हिंदी में ब्लॉग निकालेंगे. जब तक मुंबई में तब तक तो निकालेंगे, बाद में का बाद में देखा जाएगा. एक बात बतानी रहेगी, वो है कि आज मैं उतरा हूँ कल्याण. बाला दादा के घर पे जाएंगे, फ्रेश होंगे और उसके बाद जाएंगे मलाड. सबसे पहले जाते हैं बाला दादा के घर पे, ऑटो पकड़ते हैं और फिर जाते हैं. और ये रहा सामने ऑटो स्टैंड. और ऊपर ये जो काम चालू है, मेट्रो का काम चालू है, इसके लिए स्टेशन थोड़ा सा दूर है ऑटो स्टैंड से. नहीं तो रेलवे स्टेशन के बाहर आने के बाद तुरंत ऑटो मिलता है. चलो ऑटो में बैठते हैं. आपल्या बालादाची बिल्डिंग ती आहे. आपल्याला त्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे. दरवेळेस ना बाळादादाचा मी फ्लॅट नंबर विसरतो. आणि आताच मला पिंट्या दादा भेटला होता नाक्यावरती. ऑटोमधून उतरल्या त्याची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं मला, आता मला दरवेळेस त्याला फोन करावा लागतं बाळादादाला, दादा फ्लॅट नंबर किती आहे, मग तो सांगतो. एंट्री असेल तर अशी. गुड मॉर्निंग प्रणील, हाऊ आर यू? लवकर उठलो तू आज. हे तुझा दात कुठे गेला? उंदीर निघाला. नमन कुठे? झोपलाय. ओके, आंघोळ झाली का तुझी? काय स्प्राईट? सकाळी सकाळी स्प्राईट?
अरे बापरे, तुझे दात मस्त आहेत बना. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि हे बघा इकडे नमन दादाची आत्ता गुड मॉर्निंग झाली आहे. आत्ता उठला तो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा आतून आवाज, प्रणील आवाज काय देतोस तू? गुड मॉर्निंग दादू पादू बोलतो नमनला. आता बाळा दादा गेलाय फुलं आणायला, तर बघूया किती फुलं आणतो ते. आणि इकडे नमन काय करतो माहितीये का, सौरव जोशीचा ब्लॉग शोधतोय. आणि आज 8:30 वाजले अजून सौरव जोशीने ब्लॉगच टाकला नाही. आम्ही रोज 8 वाजता 8 सव्वा 8 वाजता ब्लॉग बघतो आणि बाळदादाच्या पण घरी सौरव जोशीचा ब्लॉग टाकला बघतात. म्हणजे त्याची क्रेज किती आहे बघा. काय झालं नमन, ब्लॉग नाही आला अजून, काय करायचं? मग काय लावलं असतो आता? ते दुसरं कोणत्या तरी व्हिडिओ लावलं. उदास झाला नमन. ते नाही आले वाटतं फुलं घेऊन. आले 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 हे बघा ती फुलं आहेत, ती फुलं आहेत बघा. हे गणपतीचे वगैरे फुलं नाही आहेत, हे डेली यूज साठीचे फुलं आहेत. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत ना, त्याच्यामुळे एवढे फुलं आणलेत. आणि फायनली फुलं आलेले आहेत ते बघा. आणि हे तुम्ही बघितलं असेल फुलं, हे काय सगळे नाही आहेत, इकडे अर्धे आहेत. हे फुलं जाणार आहेत ऑफिसमध्ये आणि हे घरी लागणारे फुलं घरच्या देवासाठी. असं बोलू ऐकलं असेल तुम्ही मित्रांनो, हा सगळा नाश्ता वहिनीने बनवलाय आणि दिस इज अ डाएट फूड असं बोला म्हणतात. बघा नाश्त्यामध्ये काय काय, इडली वडा पोहे आणि हा डाएट फूड आहे बघा इकडे. आणि प्रणील माझ्यासोबत नाश्ता करणार आता, नमन नाही करणार. डाएट चालू आहे ना म्हणून मी तुम्हाला पण डाएट फूड देते. ओके. मस्तपैकी नाश्ता वगैरे करून मी आता आलो आहे बाळादादाच्या ऑफिसमध्ये. आणि बाळादादाच्या ऑफिसमधली ही पूजा बघा किती मस्त आहे. चलो फिर एक बार मैं निकल चुका हूँ कल्याण से बाला दादा के घर से मालाड के लिए. उसके पहले मुझे दादर में थोड़ा सा स्टॉप है और उसके बाद में अपन जाएंगे मालाड.